खुश रहा, आनंदी रहा, आरोग्यपूर्ण रहा हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना. तर आता ना का उन्हाचे दिवस आहेत ना, जेवण काय बनवावं तेच कळत नाही. तर आता काय मग हे सगळं मग आपल्याकडे ना डिपार्टमेंट काय बनवायचं आहे. तर मग म्हटलं चला आपण काही मग आता नुसतं आज राईस बनवूया. तर राईस बनवायला मी म्हटलं वाटाणा भात बनवूया माझ्या आजीच्या पद्धतीचा. तर हे तेल टाकलं आपण गरम करायला आणि हा हिरवा मसाला आहे सगळा, कांदा बिंदा नाही टाकायचा आहे. ह्या हिरव्या मसाल्यामध्ये आहे खोबरं, ओलं खोबरं आणि जिरे, मिरची, लसूण हा सगळा मसाला आणि कोथिंबीर घेतली. तर हा मसाला सगळा आपण आता असा फ्राय करूया. तेवढं आपल्याला मीठ, कारण आम्ही छोट्या छोट्या आमच्या 4 वाट्या आहे ना तेवढं तांदूळ घेतलेत. हळद आणि थोडासा आपला मालवणी मसाला आहे ना तो 1च चमचा टाकलाय थोडासा. ही धना पावडर घेतली. जरा लसणाचं आहे ना त्यामध्ये थोडंसं. तर आमची आजी पण आहे ना वटाणे भात म्हणतात. आमची आजी अशी वटाणे भात करायची. अशी साधा सिंपल मसाला वाटायचा पाट्यावर आणि ती करायची. तेव्हा मग धुवून भिजवले होते. हे समजा आपल्या मोठ्या वाट्या 2 वाट्या आहेत आम्हाला, आता घराला एवढं चालतो ना, मग छोटी वाटी ठेवली आम्ही. तर त्या 4 घेतल्यात, म्हणजे या मोठ्या वाट्या 2 आहेत. हा मसाला वाटाणा टाकूया आणि आम्ही बटाटे पण घेतले, थोडेसेच घेतलेत बटाटे. आणि हा वाटाणा टाकतोय आपण आपला ग्रीन जोपर्यंत आहे सीझन तोपर्यंत हा घ्यायचा. हा वाटाणा घेतला, थोडेसे बटाटे घेतले. मोनिकाला माहिती नव्हतं ना, तर मी म्हटलं दे अगं आपण हिरवा भात करूया, माझ्या आजीची आठवण. तर तेव्हा आहे ना वाटाणे भात आजी काही पाट्यावर मसाला वाटायचा हिरवा मसाला आणि लगेच त्यामध्ये टाकायचा आणि बनवायचं. छान व्हायचा तो, नाही का. आणि आजीच्या हाताला चव पण खूपच छान भारी होती, मस्त. मग तो खूप छान व्हायचा. आता मी माझ्या मुलांची आजी आहे, नाही का. मग माझ्या मुलांना आता मी बनवून देते असा मस्त असा. त्यामध्ये मसाल्यामध्ये हा भात परतून घ्यायचा. तांदूळ हे आहे ना ते परतून घ्यायचे. घेतला तांदूळ आहेत ना सगळे भाजून चांगले असे हे करून घेतले. आता मी बाजूला ठेवले गरम पाणी करायला ठेवलेलं. हे 3 ग्लास पाणी घेतलं, गरम पाणी करायला ठेवलेलं, ते गरम पाणी टाकले. गरम पाणी टाकल्यावर लगेच उकळी येईल ना, म्हणून गरम पाणी टाकलं. असा परतून घ्यायचा आणि आता ठेवू आपण. कुकरला नाही लावलाय, याच्यातच लावलाय. म्हटलं बघू ह्याच्यातच करूया उघड्यावर. ते म्हणतात ना की ओपनमध्ये म्हणजे कुकरमध्ये लावला तर डायबिटीज वगैरे असतील तर मग ओपन भात केला तर चांगला. मग आता नुसता भात खायचा आहे म्हणून मग ओपनमध्येच बनवते. आता कसे मस्त तरंग आले मटारचा. किती सुंदर. आता असा आपण बनवूया. माझ्या आजीने बनवलेला माझ्या तो मी आत्ता बनवते. आम्ही नेहमी बनवतो, पण आज आठवण झाली. मोनिका म्हणे की तुम्ही करा मम्मी. तर मग म्हटलं चल मग तसा करूया, म्हणून मग तुम्हालाही दाखवते माझ्या आजीची आठवण. अशी उकळी येऊ दे आणि मग आता थोड्या वेळा बघत जाऊ. आता मोठा गॅस आहे, थोड्या वेळाने बारीक करते गॅस. बारीक गॅसवर मग तो भात होऊन जाईल. आता आपण बघूया, जर पाण्याची गरज असेल तर आपण हे गरम पाणी याच्यामध्ये टाकून देऊ. हा बघा असं होतं, असं मस्त. पाण्याची गरज होती ना, म्हणून मग वरती ताटावर ठेवून द्यायचं. मग लागेल तसं टाकत राहायचं पाणी. आता मोजून आपण हे करतो. आणि आमची आजी कशी पाण्याचं हे बघायची माहिती आहे का, असं भात ठेवायचा, तांदूळ ठेवायचं आणि असं मोजायचं. मग आपल्या 4 बोटं पाणी असली पाहिजे. तुला पण मग तसंच सांगितलं होतं ना मी, की तांदूळ जेवढे आहेत ना त्याच्या 4 बोटं पाणी असली पाहिजे, असा एक अंदाज असायचा. म्हणजे आजी तसं बघायची. आता परत थोडंसं पाणी ठेवू आपण, कारण अजून शिजला नाही. वरचं होतं ना ते पण टाकलं. आता हे तांदूळ आम्ही काही बासमती वगैरे नाही घेतले, आपले तांदूळ असतात ना ते
तर आमचे तांदूळ आहेत कालीमुछ, ते भरतो ना आम्ही, तर त्याचाच भात आहे. तरी त्याचा पण भात छान होतो. आता आपण बघूया हे शिजलं आहे. वाटाणे तर शिजतात, पण तांदूळ शिजला काय बघू. हे होते थोडासा बाकी आहे. तर थोडा ह्या पाण्यामध्ये तो शिजून जाईल. मस्त सुगंध येतोय. हिरव्या मसाल्यात केला आहे ना, त्यामुळे आहे ना किती छान असा सुगंध येतोय. खाली मी तवा ठेवला होता. आता हा भात झाला आहे आपला. तर गॅस बंद करूया. मसाला आणायला गेलेलो, मसाला बनवणार आहे आता लगेच. त्या सांगितला होता ना की काळा मसाला दाखवेल म्हणून. तर मग मसाला आणायला गेलो तर तिथे असे रंगीबेरंगी दिसले पापड, लगेच घेतले. तर आता मसाला भात बरोबर आपण हे पापड बनवूया, तळूया छोटे छोटे. मस्त मुलांना आवडणार आहे ना, म्हणून आता हे तळूया. हे मसाले भात, लोणचं आणि हे पापड, असं आहे आजचा बेत. काय मग ना चपाती नको वाटतंय. आणि मग काय बनवणार असं होतं ना. मग असं काहीतरी मग बनवायचं, जेणेकरून जेवायला तर हवंच आहे ना. तर ज्यूस असं वाटतं. तर आता कोकमाचा ज्यूस पण बनवायचा आहे. पप्पांची ऑर्डर आली की कोकम ज्यूस पण बनवा. हे बघ कसे मस्त रंगीबेरंगी, हे बघ कलरफुल छान दिसतात. हां, तर ऑरेंज, ग्रीन, नाही मोरपिसी आहे ना. आणि हा पर्पल आहे. कांदा कलर, कांदाच दिसतो तो. हे काय ते कुरडई सारखं छोटंसं असं. बघूया कसं आहे. छोट्या छोट्या कुरडईसारखं आहे. ते पण तळूया. दुर्वा शाळेतून येईल तर तिला पण ठेव बरं का, कॅरी बॅगमध्ये ठेव. हे बघ असं मस्त असे. हे येल्लो आणि व्हाईट आहेत. किती मोठे झालं. हां, मज्जा. हां, मस्त फुगले असे टम्म. आता कोकम ज्यूस बनवायचं आहे ना. कोकम ज्यूस बनवायचं. हे आहे ना, आगळ आहे ना, ते काढूया. कोकम ज्यूस बनवूया. पुरे झाले ना. हा बघा मटार भात, वटाणे भात. आजी आमची म्हणायचे वटाणे भात करू का, वटाणे भात ना. हा वटाणे भात आहे ना. छान झाला आहे की नाही, मस्त असा. कारण असा थोडासा मऊ पण झाला पाहिजे ना, म्हणून मऊ केला आहे. आणि असा मस्त मटाराचा आणि वास इतका मस्त सुगंध सुटला आहे ना. पापड, आता लोणचं. हे गेल्या वर्षीचं लोणचं आहे, कैरीचं. तर हे लोणचं आपलं गेल्या वर्षी आपण बनवलं होतं, कैरीचं लोणचं. आलं ना तोंडाला पाणी. मस्त वटाणे भात, लोणचं आणि पापड. चला तर मग. छान आहे ना ही रेसिपी, मस्त झटपट होणारं माझ्या आजीची रेसिपी. तर बघा, तुम्हाला आवडलं का, आजीची आठवण आली का. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि करून बघा बरं का. करून देणार आहे.